भाग हमारा जागा, भाग हमारा जागा, कछु कहे मन लागा, लागा कोई जन्म जन्म का सोया मनवा, सतगुरु शब्द सुन जागा, कछु कहे मन लागा, लागा कोई कछु कहे मन लागा। अशी दृढ श्रद्धा ज्याच्यामध्ये आहे त्याचं मन बरोबर परमेश्वर चिंतनात होतं. आणि गुरुवर श्रद्धा असल्यावर ही अवस्था शिष्याला आपणून प्राप्त असते. गुरु कधी कधी परीक्षा सुद्धा घेतात, कठीण परीक्षा घेतात. समर्थ रामदास स्वामींनी आणि गुरु स्वतःवर जो स्वतःचा जे कर्मभोग आहे तो कधी दुसऱ्यांवर ढकलत नाही. समर्थ रामदास स्वामी एकदा सध्या करायला स्नानावर गेले, नदीवर गेले स्नान करायला. शिष्य जवळ होता त्यांनी सांगितलं शिष्याला, अरे मला काही बरं नाहीये, मला बरं वाटत नाही, पण सध्या तर करायची नाही तर माझा नियम मोडेल. गेले की शिष्य बघत होता. मग समर्थ रामदास स्वामींनी काय केलं, त्यांची जी झोळी होती ती एका ठिकाणी झाडाला अडकवली. त्या झोळीमध्ये आपला जो त्यांच्या अंगात ताप होता त्या दिवशी, तो ताप त्यांनी हठयोगाने त्या झोळीमध्ये अडकवला. शिष्य बघतोय सगळे. आणि नंतर स्नानाला गेले, स्नान वगैरे आटोपून पुन्हा आपली श्रद्धा केली, पुन्हा झोळीतला ताप आपल्याकडे घेऊन घेतला, पुन्हा आजारी होतो. शिष्य मग अशा वेळी त्यांना विचारतो, सद्गुरू आपण आपला ताप त्या झोळीमध्ये उतरवला आणि पुन्हा स्वतःकडे घेऊन घेतला, मग असं करण्यापेक्षा तुम्ही आपल्यामधला तापच तो काढून का नाही टाकला? तुम्ही असंही करू शकतो, तुमच्यामध्ये जर तुम्ही जर हे करू शकता तर ताप तो काढून टाकायचा स्वतः. समर्थ रामदास स्वामी जे सांगतात ते महत्वाचं. अरे नाही, स्वतःचा जो कर्मभोग आहे तो स्वतःला भोगलाच पाहिजे. तो कशाला दुसऱ्यावर टाकायचा? तो मी नाही, कोणावर दुसऱ्यावर जाईल हे पातक मी कशाला करतो? माझा कर्मभोग मलाच भोगावा. आणि म्हणून संध्या करायची होती. हा एक नियम आहे. आपण सगळे आता योग साधक आहात. जेव्हा आपण कुठली साधना करतो, योग साधना करतो, कुठलं व्रत करतो, वैकल्य करतो, त्यावेळी शरीर चांगलं असणं आवश्यक आहे. शरीरामध्ये ताप असेल, काही विकृती असेल तर आपल्याला योग साधना करता येत नाही. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्याला सांगतात, अरे नाही, माझा भोग मला भोगायचा आहे. आणि म्हणून तेवढ्या पुरतं माझा ताप मी त्या झोळीमध्ये उतरवला, पुन्हा स्वतःकडे घेऊन घेतला. आपला भोग आपणच घेऊ. ही शिकवण सद्गुरू करून सद्गुरू कधी कधी परीक्षा सुद्धा घेतात कठीण. रामदास स्वामींनी एकदा आपल्या शिष्याची परीक्षा घेतली होती. पायाला अंगठ्याला मोठा फोड झाला त्यांच्या. सगळे शिष्य बसले होते, खूप वेदना होत होत्या त्या फोडाला. शिष्याने विचारलं, सद्गुरू हा वेदना तुमच्या कमी होण्यासाठी आम्ही काय करावं? आता परीक्षा घ्यायची होती. रामदास स्वामींनी सांगितलं, हो या माझ्या वेदना कमी होऊ शकतात. अरे मोठं पेट झालं माझ्या अंगठ्याला, तर ते कसं कमी होईल? कोणीतरी तुमच्यापैकी शिष्य जर आला आणि त्यांनी माझा तो अंगठा तोंडात घेऊन जर माझा पूर्ण पस तो ओढून घेतला तरच माझ्या वेदना कमी होतील. त्याला चिरा वगैरे नाही द्यायचा. माझं योग्याचं शरीर आहे, माझ्या योग्याच्या शरीराला शस्त्र लागू द्यायचं नाही. जो कोणी तो चोखेल, माझा अंगठा पस सगळा चोखून घेईल तर माझ्या वेदना कमी होतील. सगळे हवापले शिष्य असं कसं करणार? पण एक शिष्य होता. एक शिष्य बरोबर असतो तो विवेकानंद असतो, एकलव्य असतो, कोणी असतो, कोणी असू शकतो. कोणी बरोबर पुढे येतो तोच खरा सोन्यासारखा शिष्य. एक शिष्य आला होता, सद्गुरू मी तयार आहे, त्या दोन सांगता. पट्टी बांधली होती अंगठ्याला, मोठं पेट झालं होतं. घेतला अंगठा पूर्ण तोंडात घेतला, सगळा पद शोषून घेतला शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये. आणि आनंदाने सद्गुरूंना विचारतो, सद्गुरू वेदना कमी झाल्या? आनंदाने सद्गुरू सांगतात, आणि छान वाटतं. सद्गुरू अजून एखादा प्रश्न, कुठला अंगठा एखादा बोट आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला फोड झालाय तो सुद्धा मी सोडून घेतो.
सद्गुरू हातात लागले. शिष्य सुद्धा आश्चर्यचकित झाले, असं कसं काय झालं? मग शिष्याने सांगितलं, सद्गुरूने सांगितलं, अरे त्या ठिकाणी गोड नव्हता, एक छोटासा लाडू आंबा पाचवलेला गोड, तो मी माझ्या अंगठ्याला बांधला होता, पट्टी त्याच्यावर बांधली होती. आणि म्हणून चोकायला त्याला सांगितलं, त्यांनी चोकला. अमृतासारखा सुंदर तो रस त्याच्या पोटात गेला. आणि म्हणून शिष्य विचारत आहे, सद्गुरू असं कुठला अंगठा आहे का ज्याला गोड झालाय? कोण मी चोकतो? सद्गुरू अशी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत मग तो पास झाला वेळा. मग पुन्हा इथे अशीच परीक्षा गुरुवेद धर्म यांनी आपल्या शिष्याची घेतली होती. आणि या कथेने यांच्या शेवट करतो, सगळ्यांनी अगदी कानाचा जीव करून फार सुंदर अप्रतिम